परवाच झालेली जी सभा होती ती अन्य पक्षातनं आयात केलेले सगळे कार्यकर्ते होते, ते मूळचे शिवसैनिकच नव्हते. आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये होणारी ही सभा नक्कीच येणाऱ्या 23 तारखेला तो निकाल लागेल, त्यावेळेला ह्याचा खरा प्रतिसाद हा मतामध्ये रूपांतर होताना आपल्याला दिसेल. कसं आहे, कुठल्याही धर्मामध्ये, कुठल्याही समाजामध्ये, विशेष करून धर्मामध्ये जे धर्माचे गुरु असतात त्या धर्माच्या गुरूंना कुठलाही पक्षाचं त्यांना प्रचार करता येत नाही. धर्म एका बाजूला असतो आणि राजकारण एका बाजूला असतं. धर्माचं राजकारण करणं हा गुन्हा आहे हे कदाचित त्यांना माहिती नसेल. हीच मंडळी संविधान जाणार असं म्हणतायत. आपल्या संविधानामध्येच असं म्हटलेलं आहे की धर्माच्या नावाने तुम्हाला प्रचार करता येणार नाही, धर्माच्या नावाने तुम्हाला मतं मागता येणार नाही, धर्माच्या नावाने तुम्हाला राजकारण करता येणार नाही, हे आपल्या संविधानामध्ये म्हटलेलं आहे. धर्माच्या जे धर्मगुरू आहेत त्यांचं काम आहे धर्म वाढवणं, त्या धर्माचा प्रचार करणं, प्रसार करणं, ते काम त्यांनी केलं पाहिजे. राजकारण कशा करता? राजकारण हे लोकहितासाठी असतं, राजकारण हे विकास कामांसाठी असतं, राजकारण हे आपापलं पक्ष वाढवण्याकरता असतं. परंतु त्याचा धर्म आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी कधी पण एकत्र आणू नयेत. त्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि ज्यांनी कायदा मोडला त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे ना. मग कुठल्याही चुकीची गोष्ट काय घडलेली नाही की होय आपण मतदारसंघामध्ये अजून झोकून काम केलं पाहिजे, आपण कोकणामध्ये अजून झोकून काम केलं पाहिजे, आपण महाराष्ट्रामध्ये काम केलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं मी मुख्यमंत्री साहेबांचे नक्कीच मी आभार देखील मानेन. आणि त्यांनी नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. मुख्यमंत्री नसताना देखील त्यांनी आम्हाला जी ताकद दिली आहे ती आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि माझ्यासारख्या तरुणाला 50 आमदार जेव्हा सीएम साहेबांसोबत गेले त्यावेळेला सर्वात तरुण आमदार म्हणून मी होतो. आणि माझ्यासारख्या तरुणाला त्यांनी जी ताकद दिली आहे नक्कीच ह्या ताकदीचा उपयोग माझ्या मतदारसंघामध्ये आणि कोकणामध्ये जनतेसाठी होईल ह्याची मी खात्री देतो. 100% होतं ना. आपल्याच मतदारसंघामधलं मी उदाहरण देतो. ज्यावेळेला निसर्ग चक्रीवादळ आलं त्यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास 200 ते 250 घरांचं वाड्यांचं नुकसान झालं होतं, गावांचं आणि वाड्यांचं नुकसान झालं होतं, घरं उद्ध्वस्त झाली होती. आजही त्याच्यामध्ये काही कुटुंब त्याच्यामध्ये सावरू शकत नाहीये. इतकं प्रचंड नुकसान झालेलं असताना देखील त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दापोलीमध्ये आले नाहीत. आदित्यजी ठाकरे हे दापोली मतदारसंघामध्ये आले नाहीत. 82-83 वर्षाचे शरद पवार साहेब हे दापोली मतदारसंघामध्ये जवळ 12 गावामध्ये होऊन फिरले होते. आणि उद्धव ठाकरे त्यावेळेला आले नाहीत. आणि म्हणून मला वाटतं जर का मुख्यमंत्री असताना उद्धवजी इतकं मोठं संकट कोकणावरती असताना जर का उद्धवजी येत नसले आणि कोकणाकडे दुर्लक्ष करत असेल त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब हे कोकणाकरता धावून आले होते. मगाशी त्यांनी जो उल्लेख केला तो खरा आहे की पत्रे उडाले होते, घरामधलं छप्पर उडालं होतं, ते पत्र द्यायचं काम शिंदे साहेबांनी केलं, ते कौलं द्यायचं काम शिंदे साहेबांनी केलं, घरामधलं जे राशन होतं ते देखील शिंदे साहेबांनी त्यावेळेला आम्हाला इथे पुरवलं होतं. ते जो काही खालीचा वाटा, सिंहाचा वाटा त्यावेळेला शिंदे साहेबांनी उचलला होता तो खऱ्या अर्थाने त्यावेळेला पक्षप्रमुखाने आम्हाला विचारायला हवं होतं. परंतु त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आणि नक्कीच तो आधार त्यावेळेसपासून शिंदे साहेब आमच्या आमदारांना देत आहेत. कसं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या वेळेला महायुती सरकारने डिक्लेअर केली त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी त्या योजनेवर टीका केली की आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्यामुळे महाराष्ट्र डबघाईत जाईल, आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र डबघाईत जाईल, आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र संपेल, मग अन्य कुठली विकास कामं होणार नाही, 1500 रुपये तुम्ही देताय ही महाराष्ट्राची लूट होते, अशा बधी वक्तव्य त्यांनी केली होती. मग 1500 रुपयामध्ये जर का त्यावेळेला लूट होत होती मग आज तुम्ही 3000 रुपये कुठल्या बेसवरती डिक्लेअर करताय हे त्यांनी डिक्लेअर करावं, सांगावं आम्हाला. म्हणजे विषय फक्त एवढाच आहे की त्यांना माहिती आहे की सरकार आमचं येणार नाहीये, मग जनतेला आपण फक्त गाजर दाखवूया, सत्यमेता यायचंच नाहीये, कुठलाही आकडा फेकून देऊ असं करून त्यांनी 3000 रुपये डिक्लेअर केलेले आहे. आणि म्हणून मला वाटतं ह्याला कुठलाही आधार नाही. त्याचं मला त्या नेरेटिव्ह खोडून करायची गरज नाही, कारण तो नेरेटिव्ह जनतेमध्ये नाहीच आहे ना. त्यांनी ते वक्तव्य केलं म्हणून काय ते जनतेने मान्य केलं असं होत नाही. जर का तसं असतं तर आज इतकं 20-22 हजारची जनता आज इथे आली नसती. दापोली मतदारसंघामधलीच होती. त्यांची जी सभा झाली ती 2 मतदारसंघ मिळून होती. नाही, नक्कीच ते ह्या सोबत होतेच ना. आमचे काही वाद होते ते वाद मिटले, मतभेद त्याच वेळेला मिटलेले आहेत. मी काल देखील सांगितलेलं आहे. आणि ह्यापुढे नक्कीच हातात हात घालून महायुती म्हणून आम्ही मजबूतीने काम करू आणि चांगलं मताधिक्याने आम्ही ही निवडणूक आम्ही जिंकतो असं चांगलं वातावरण आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.